नागपूरमध्ये आज अंगणवाडी सेविका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानी आंदोलन करणार आहेत। तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील असणार आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळेंनी। नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये इथे पोलिसांनी आपला फौजफाटा तैनात केलेला आहे। मागच्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचं नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, राज्यामध्ये देखील सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला सरकार पाहिजे त्या पद्धतीने प्रतिसाद देत नाही, त्यामुळे मागच्या 2-3 दिवसांपासून नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहे। 2 दिवस आधी त्यांनी नागपूरचा व्हेरायटी चौक देखील रोखलेला होता। आज त्यांनी अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कुठेतरी आतमध्ये प्रवेश करू नये किंवा कोणताही गोंधळ घालू नये या पार्श्वभूमीवर आपल्याला हा सुरक्षा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात महिलांचा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। काय कारण आहे? अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन या ठिकाणी होणार आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही हा बंदोबस्त लावलेला आहे। अंगणवाडी सेविकाचे जे नेते आहेत श्याम काळे, ते एक निवेदन माननीय अजितदादा यांच्या ओएसडींना ते देणार आहेत, तर त्याच्या अनुषंगानेच हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मागच्या 1 महिन्यापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। व्हेरायटी टॉकीज चौकामध्ये देखील त्यांनी आक्रमक स्वरूप घेतलेलं होतं। काय वाटतं, त्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न होऊ शकतो का त्यांच्याकडून? नाही, तसं तर काय करतील असं वाटत नाही, तरीसुद्धा आम्ही प्रिकॉशन म्हणून सगळा बंदोबस्त लावलेला आहे। किती कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले ते? 100 महिला आणि 100 पुरुष आणि एक 15 अधिकारी असा बंदोबस्त लावलेला आहे। खरं तर हे आंदोलन त्यांचं नेहमी शांततेमध्ये राहते, मात्र आज नेमकं काय करणार याची शंका देखील पोलिसांना आहे, त्यामुळे उपाययोजना म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।